केली सर. ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित ऑनलाईन अध्यापन तासिकेत आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण मराठीचा जो कथालेखन जो उपयोजित लेखनामध्ये घटक आहे, तर तो घटक आपण पाहणार आहोत. तर माझं नाव विजयकुमार मोहन सकट, खेरनगर मनपा माध्यमिक इंग्रजी शाळा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विभाग पाचव्या मधील उपयोजित लेखन हा घटक आहे. त्या घटकामधील आपण कथालेखन प्रश्न क्रमांक 5व्या मधील 10 गुणांचा असतो आणि त्यामध्ये कोणत्याही 2 कृती पूर्ण करा हा प्रश्न असतो. तर कृती दिलेल्या असतात 3, त्यापैकी 2 कृती करायच्या असतात आणि त्यातील कृती जी आहे पहिली असते जाहिरात लेखन, दुसरी असते बातमी लेखन आणि तिसरी असते कथालेखन. तर या 3ही कृती आहेत, त्यापैकी आपल्याला कोणत्याही 2 कृती लिहायच्यात, त्या आहेत 5-5 मार्काला. तर त्यापैकी आपण जाहिरात लेखन अभ्यासलं असेल, बातमी लेखन पण चा अभ्यास केला असेल, तर आज आपण जो तिसरा घटक आहे कथालेखन त्याच्या बाबतीत आपण माहिती घेणार आहोत. कथालेखन 5 गुण. कथालेखन हा प्रकार वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जातो. तर आपण कथालेखन लिहिताना कथा तर सर्वांना माहीतच आहे कशी लिहिली जाते आणि कथा जो प्रकार आहे हा अतिप्राचीन काळातील प्रकार आहे. इसवी सन पूर्व 4000 ते इसवी सन पूर्व 3000 यावेळी काळापासून कथालेखन हा प्रकार प्रचलित आहे. तर तो प्रत्येक भाषामध्ये कथालेखन हा प्रकार प्रचलित आहे. तर आपल्याला परीक्षेसाठी त्यापैकी एक कथालेखनाचा प्रकार विचारला जाईल. तर आपण पाहणार आहोत तर कथालेखनाचे प्रकार नेमके कोणकोणते आहेत. तर पहिला आहे कथाबीजावरून कथालेखन, दुसरा आहे शीर्षकावरून कथालेखन, तिसरा आहे दिलेल्या शब्दावरून कथालेखन, चौथा आहे अपूर्ण कथा पूर्ण करणे, म्हणजे अपूर्ण कथेचा शेवट लिहा सुरुवात दिलेली असेल किंवा अपूर्ण कथेची सुरुवात लिहा शेवट दिलेला असेल. आणि पाचवा आहे मुद्द्यावरून कथा लेखन. हे लेखनाचे 5 प्रकार आहेत. त्यापैकी कोणताही एक प्रकार आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाईल. तर कथालेखन करताना कोणकोणत्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजेत. मतलब कथा लेखन करते समय हम लोगों ने कौन कौन सी चीजों पे का ध्यान रखना चाहिए, ये हमें बहुत ही इम्पोर्टेंट है. अगर उस बातों का अगर ध्यान नहीं रखोगे तो गलतियां होने के चांसेस है. ठीक है. तर पहा पहिला मुद्दा मी मराठीमध्ये पण सांगतो आणि हिंदीमध्ये सांगतो कि कथा लेखन करते समय कौन सी बातों पर ध्यान रखना चाहिए, इम्पॉर्टंट चीज है. कथा लेखनाच्या प्रकारानुसार दिलेले सर्व मुद्दे काळजीपूर्वक वाचा. त्या मुद्द्यावरून कथेचा जो आराखडा लक्षात येतो तो समजून घ्या. अब इस पॉइंट में क्या बताया गया है कि कथा लेखन का जो प्रकार है उसके जो पॉइंट्स है मुद्दे, वो पॉइंट्स अच्छे से पढ़ना है और उस पॉइंट से हमको क्या समझ में आता है कि कथा का स्ट्रक्चर कैसा होगा, ये हमको उससे पता चलता है. वो स्ट्रक्चर कैसा रहेगा ये हम लोगों ने पहले सोचना चाहिए. अभी देखो आप लोग हिंदी में
हिंदी में कोई भी स्टोरी डॉट डॉट करके दी रहती है। आप जैसे स्टोरी पढ़ते हैं तो वो स्टोरी किस टाइप की रहेगी वो आपको तुरंत समझ में आता है, या इंग्लिश में भी हो तो वैसे ही हम लोगों को मराठी में वैसे स्टोरी ध्यान से पढ़ना है। अगर जितना समझ में आया उतना समझ के आधार पर हम लोग वो स्टोरी बना सकते हैं। उसके बाद दूसरा है, कथेला योग्य शीर्षक द्यावे, तात्पर्य लिहावे, म्हणींचा वापर सुद्धा चालेल। देखो कथा जो है उसको शीर्षक हेडिंग देना चाहिए, और कथा का तात्पर्य, तात्पर्य मतलब सीख लिखनी है, और म्हणींचा वापर कहावतें जो है उसका यूज किया तो भी चलेगा कहानी में। तीसरा आहे, शीर्षकावरून कथेच्या विषयाची कल्पना यायला हवी। अगर तुम लोगों को कथा का टाइटल, कथा का हेडिंग दिया रहेगा और आपको स्टोरी लिखने के लिए बताया जाएगा, तो आपको वो जो कहानी का जो कथा का जो हेडिंग है उससे पता चलना चाहिए कि ये स्टोरी किसके ऊपर आधारित है। जैसे किसी पिक्चर का जो टाइटल रहता है उसके आधार पर हम लोग को उसकी स्टोरी कम से कम समझ में आती है, वैसे ही हम लोग कथा की जो, और कथा के जो टाइटल रहते हैं एकदम सिंपल रहते हैं, उससे हम लोग को तुरंत पता चलता है कि ये स्टोरी कौन सी है, किस टाइप की स्टोरी है। चौथा आहे, कथा ही नेहमी भूतकाळातच लिहावी। तो जो कथा है वो हमेशा पास्ट टेंस में ही लिखनी चाहिए, भूतकाल में लिखनी चाहिए। मतलब ऐसा लिखना नहीं कि मतलब अभी इस समय हो रहा है, वर्तमान में नहीं लिखना है, भूतकाल में मतलब होके गया, ऐसा उसका लिखाण होना चाहिए। पुढचा आहे, तसेच ज्या घटना आपण लिहितो त्याचा योग्य क्रम ठेवला गेला पाहिजे, त्या प्रकारेच 3 ते 4 परिच्छेद पाडावेत। देखिए हम लोग स्टोरी में जो घटना, जो कंडीशन है, जो परिस्थिति है, वो हम लोग को उसका योग्य सीरियल से वो लिखना चाहिए। मतलब जैसे जैसे स्टोरी आगे बढ़ती जाएगी उसके विषय, मतलब पहले इसमें अगर किसी लड़के की स्टोरी होगी, मतलब होशियार बुद्धिमान लड़के की स्टोरी होगी, तो पहले इसमें उस लड़के के बारे में जानकारी रहेगी। दूसरे पैसेज में उसके सामने क्या घटना घटी, तीसरे पैसेज में वो घटना के बाद उसने क्या किया, और उसके आगे के इसमें उससे उसको क्या सीख मिली। मतलब हर एक जो घटना है उसमें घटित होने वाली घटना है उसको अलग अलग पैराग्राफ में लिखना चाहिए। और एक कथा के कम से कम 3 से 4 पैराग्राफ परिच्छेद होने चाहिए। कथेची पात्र असतात, त्यांच्या तोंडी जर काही संवाद येत असतील तर ते संवाद त्या पात्राप्रमाणे असावेत। देखो कथा में अलग अलग कैरेक्टर रहते हैं, उसमें अगर संवाद एक दूसरे से बातचीत किया रहेगा तो वो संवाद, वो बातचीत हम लोग पात्र के अनुसार लिखना है। देखो आपने टेक्स्ट बुक में देखा होगा, कोई पार्ट ऐसा रहेगा कि उसके सामने वो पर्टिकुलर व्यक्ति का नाम लिखा रहता है और उसके सामने उसका संवाद क्या उन्होंने बोला गया है वो संवाद रहता है। तो वैसा अगर कथे में संवाद रहेगा तो वैसा संवाद, वैसी बातचीत हम लोगों को वो पात्र के अनुसार, पात्र का नाम लिखकर हम लोगों को लिखना है। वातावरणाची योग्य निर्मिती झाली पाहिजे। देखो हम लोग जो स्टोरी लिख रहे हैं उसमें उस स्टोरी के अनुसार मतलब हम लोग को लिखना आना चाहिए। वातावरण निर्मिति मतलब वो स्टोरी जो लिख रही है वो कंडीशन के हिसाब से हम लोग को लिखना है। कथा लेखनाची
शब्द संख्या 80 ते 90 शब्द एवढीच असावी। देखो कथा लेखन लिखते समय उसके शब्दों की संख्या 80 से 90 वर्ड्स इतनी ही होनी चाहिए। कथेची भाषा साधी सोपी आणि प्रभावी असावी। देखो कथा लिखते समय कथा की जो भाषा है वो एकदम सिंपल होनी चाहिए। और सब इंग्लिश हिंदी मीडियम के बच्चे होने की वजह से आपकी लैंग्वेज तो एकदम सीधी ही रहती है, उसमें कोई दिक्कत नहीं है। और प्रभावी असावी, प्रभावी मतलब उसमें कम शब्दों में ज्यादा मीनिंगफुल वर्ड्स होने चाहिए, ऐसी आपकी लैंग्वेज होनी चाहिए। कधी कधी चित्र आणि काही शब्द किंवा काही वाक्य यांची सांगड घालून दिलेली असते आणि त्यावरून आपल्याला कथा पूर्ण करावी लागते। देखो कभी कभी आपको सिर्फ ड्राइंग चित्र दिया रहेगा या कुछ शब्द दिए रहेंगे या कुछ वाक्य दिए रहेंगे, वो एक दूसरे से उनको एक दूसरे से के साथ उनका सोच समझ कर हम लोगों को कथा कंप्लीट करनी रहती है। तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आपण कथालेखन हा प्रकार विचारला जाऊ शकतो। ते सर्व लक्षात घेऊन आकर्षक पद्धतीने ही कृती आपल्याला कशी सोडवावी लागते, तर आपण उदाहरणासहित एग्जाम्पल के साथ हम लोग एक कथा प्रकार को देखने वाले हैं। पहला कथा लेखन का प्रकार है मुद्द्याच्या आधारे कथा पूर्ण करा। हे पहा इथं तुम्हाला मुद्दे दिलेले आहे, वेगवेगळे पॉइंट दिलेले आहेत। त्या पॉइंट नुसार तुम्हाला ते पॉइंट सुरुवातीला काय करायचं, योग्य तऱ्हेने ते पॉइंट्स वाचून घ्यायचे। मतलब वो पॉइंट ठीक से पढ़ना है और पढ़ने के बाद क्या है उसका स्ट्रक्चर क्या हमको समझ में आया, उस आधार पर हम लोग को कहानी के बारे में सोचना है। चला आपण ते मुद्दे वाचूया। सर्वांनी मुद्द्याकडे लक्ष द्या, तुम्हाला पण त्यामधून काहीतरी समझेल, कुछ ना कुछ आपको भी पता चलेगा। यो पॉइंट्स जो है हम लोग ध्यान से पढ़ेंगे। रामू गरीब मुलगा डॅश शाळेत जाण्याची आवड डॅश लहान मुलांना सांभाळण्याचे काम डॅश शाळेजवळ जाऊन खेळवणे डॅश खिडकीतून शिक्षकांचे शिकवणे ऐकणे रात्री सर्व झोपल्यावर पाठांतर डॅश शिक्षण अधिकाऱ्यांची शाळेला भेट डॅश मुलांना प्रश्न विचारणे डॅश मुले गप्प डॅश रामूचे खिडकीतून उत्तर देणे डॅश अधिकाऱ्यांनी बोलावणे मोफत शिक्षणाची परवानगी देणे डॅश रामूला आनंद डॅश बोध। तर अशा प्रकारे या कथेचे मुद्दे आहेत। तर बऱ्याच मुलांना या कथेची कल्पना आली असेल कि कथा किसके ऊपर आधारित है, या कथा में कथा का मीनिंग क्या है, वो बहुत सारे बच्चों को समझ में आया होगा। तर आपण आता पुढे याची कथा कशा प्रकारे लिहिली गेली आहे ती कथा आपण पाहणार आहोत। देखो उसको हेडिंग भी दिया है शिक्षणाची आस, और हम लोगों को स्टोरी में हेडिंग देना ही है। हेडिंग के लिए मार्क्स रहते हैं और स्टोरी भी आपकी हेडिंग रहेगा तो अच्छी स्टोरी होती है। पहा आपण मुद्दे लक्षात घ्या
की मुद्दे बराबर आलेले आहेत आणि त्या मुद्द्यांच्या मध्ये एक दोन किंवा तीन लाईन किंवा एखादा दुसरा शब्द टाकलेला आहे आणि आपली कथा पूर्ण केलेली आहे. कथा में ज्यादा वो पॉइंट्स के बीच में ज्यादा नहीं लिखा है, एक या दो सेंटेंस अथवा दो चार शब्द इतना ही लिखा है और वो लिखकर वो स्टोरी वो कथा लेकर कंप्लीट किया है. देखो हम लोग अभी उसको पढ़ते हैं. रामू गरीब मुलगा होता. शाळेत जाऊन शिकावे असे त्याला खूप वाटे, पण शिकण्यास शाळेत गेले तर आईला कामात मदत कोण करणार? एका लहान मुलाला सांभाळण्याचे काम आईने त्याला दिले होते. ती त्याच घरातील घरकाम करत असे. जवळच एक शाळा सुद्धा होती. रामू त्या छोट्या मुलाला घेऊन शाळेजवळ येई. मुलाला तिथे खिडकीजवळ खेळवत असे, पण त्याचे कान असत शिक्षकांच्या शिकवण्याकडे. दिवसभर ते जे काही ऐकत असे त्याचे रात्री पाठांतर करत असे. एक दिवस शाळा तपासणीसाठी शिक्षणाधिकारी आले. त्यांनी मुलांना काही प्रश्न विचारले. मुलांना उत्तर आले नाही. ती गप्प होती. रामूने झटकन खिडकीजवळ येऊन उत्तर दिले. अधिकाऱ्यांनी त्याला आत बोलवले व शाबासकी दिली. रामूची शिक्षणाविषयाची तळमळ पाहून त्यांनी त्याची मोफत शिक्षणाची सोय केली. रामूला फार आनंद झाला. तात्पर्य: एखाद्या गोष्टीची मनात तीव्र इच्छा असली तर ती गोष्ट मिळू शकते. तर अशा प्रकारे कथेचं उत्तर आपलं असलं पाहिजे. काय काय सुरुवातीला हेडिंग असलं पाहिजे. त्यानंतर कथा 80 ते 90 शब्दामध्ये पाहिजे. कथेचे जे शब्द आहेत ते साधे सोपे सरळ पाहिजे आणि लास्टला कथेला तात्पर्य म्हणजे सीख हे असली पाहिजे. या गोष्टी जर कथेमध्ये असतील तर तुमची कथा खूप सुंदर बनेल. देखो कथेचा दुसरा प्रकार आहे अपूर्ण कथेचा शेवट. मतलब आप लोगों को आधी कथा दी जाएगी, उसका एंड आपको लिखना है. मतलब शुरुआत दी जाएगी, आपको लास्ट लिखना है. देखो कहाणी है. विलासराव हे एक मोठे उद्योगपती होते. त्यांनी आपला व्यवसाय खूप वाढवला होता. अनेक देशांशी त्यांचा व्यापार चालू होता. त्यांना सतत परदेश प्रवास करावा लागे. एके दिवशी ते अमेरिकेच्या दौऱ्यावर निघाले. त्यांचे विमान रात्री सुटणार होते. त्याचप्रमाणे ते विमानतळावर जाण्यास निघाले. तेवढ्यात त्यांचा पहारेकरी हात जोडून कळवळून त्यांना विनवू लागला, साहेब आजचा प्रवास रद्द करा. विलासरावांनी विचारले, का? काय झाले? पहारेकरी सांगू लागला, साहेब मी आता रात्री 9 वाजल्यापासून पहारा करीत होतो. मध्येच मला झोप लागली. झोपेत मला स्वप्न पडले. स्वप्नात एक दृश्य दिसले. तुमच्या विमानाला अपघात झाला होता साहेब. पहारेकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. विलासरावांनी क्षणभर विचार केला. ते गाडीतून उतरले. आपला दौरा त्यांनी रद्द केला. देखो अभी ये स्टोरी आपने पढ़ा, उसमें से कुछ ना कुछ हम लोग को पता चलता है कि मतलब ये घटना क्या है. अगर ये घटना अगर हम लोगों को समझ में आए तो हम लोग आगे की आधी स्टोरी अपने मन से कंप्लीट कर सकते हैं. तो देखो स्टोरी में क्या बताया गया है कि ये विलासराव नाम का एक बड़ा उद्योगपति रहता है और उनका बड़े बड़े देशों से व्यवहार चालू रहता है, व्यापार.
और उस एक दिन वो अमेरिका दौरा पर जाने वाले निकले थे, तो उनका जो पहरेकरी मतलब उनके साथ रहने वाला उनका जो बॉडीगार्ड है, वो बोला कि आज का प्रवास मतलब आज आप जिधर जा रहे हैं उधर मत जाओ, वो कैंसल करो। और फिर वो विलास राव ने पूछा कि क्यों कैंसल करे, तो फिर वो पहरेकरी बोला कि सर मैं सोया था और मैंने एक सपना देखा कि आपके का विमान क्रैश हुआ है। और वो पहरेकरी रोते रोते वो विलासराव को बता रहा था। तो विलासराव ने थोड़े टाइम सोचा और फिर गाड़ी से उतरे और अपना जाने का कैंसल किया। तो इतनी ये स्टोरी है। तो आगे की स्टोरी हम लोगों को उसको कंप्लीट करना है। देखे कथा का सेवट मतलब कथा का एंड। विलासराव घरी परतले, पण ते खूप अस्वस्थ होते. बराच वेळ ते एरा-झरा घालीत राहिले. त्यांनी झोपण्याचा प्रयत्न केला, पण 3-4 तास त्यांना झोपच येईना. ते उठले, त्यांनी टीव्ही लावला, बातम्या पाहू लागले. त्यांनी एक बातमी पाहिली आणि त्यांना धक्काच बसला. ते ज्या विमानाने जाणार होते, त्या विमानाला अपघात झाला होता. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. विलासराव त्या विमानात नव्हते याचा त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना आनंद झाला. त्यांनी पहारेकऱ्याचे कौतुक केले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी विलासरावांनी पहारेकऱ्यांना बोलावून घेतले, त्यांचे आभार मानले, त्यांना एक मोठी रक्कम बक्षीस म्हणून दिली. मात्र त्याच वेळी त्यांना कामावर काढून टाकले. पहारेकऱ्यांना धक्का बसला. तो म्हणाला, साहेब हे असं का? विलासराव म्हणाले, पहारेकऱ्याने जागे राहायला हवे. तू पहारा करायच्या वेळी झोपला होतास. तू निष्ठावान कर्मचारी नाहीस. असला पहारेकरी मला नको. तो उसके आगे की जो स्टोरी है उन्होंने वो बनाई है। तो स्टोरी में क्या दिया है कि वो विलासराव सोते नहीं है, उनको नींद नहीं आती। नींद ना आने के कारण वो सोते नहीं है और उन्होंने अचानक टीवी लगाया, टीवी में न्यूज़ देखा और न्यूज़ में वो बातमी उनको पता चली कि विमान क्रैश हुआ है। और सबको विलासराव को आश्चर्य हुआ और उनके जो कर्मचारी वो भी खुश उनको भी खुशी हुई। तो खुशी के कारण विलासराव ने वो पहारेकरी को बुलाकर उनको बख्शीश दिया और बख्शीश देने के साथ साथ उनको काम से निकाला। और काम से क्यों निकाला कि ऐसे लोग जो है काम के टाइम पर सोते हैं, ऐसे पहारेकरी हमको नहीं चाहिए, ऐसे कहकर उनको काम से निकाल दिया गया। देखो अभी तीसरी जो कथा का प्रकार है, पुढील कथेची सुरुवात पहा. कथेचा शेवट दिलेला असेल. आपल्याला कथेची सुरुवात लिहायची आहे. पहा डैश डैश, जहाँ से डैश डैश किया है वहां से कथा का शुरुआत है और जहाँ से नातू है वहां से कथा का एंड है. नातू आजारी पडला. त्याला खूप ताप आला होता. तेव्हा नामदेव त्याला पाहायला गेला. नातू अंथरुणातच होता. तो बडबडत होता. नामदेवाला वाईट वाटले. तो नातवाच्या गालावरून अंगावरून हात फिरवू लागला. थोड्या वेळाने नातवाने डोळे उघडले. त्याने आजोबांना पाहिले. त्यांचा चेहरा आनंदाने फुलला. तो प्रेमाने हाका मारू लागला, आजोबा, आजोबा. त्याने आजोबाचे हात पकडले, घट्ट धरून ठेवले. तो म्हणाला, आता मी तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही जाऊ नका. माझ्या शाळेत या. आजोबाच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. ते म्हणाले, बाळा, आता मी इथेच राहणार. कुठेही जाणार नाही. मुलगा व सून हे दृश्य आनंदाने पाहत होते. तर पहा हे कथेचा शेवटचा भाग आहे. शेवट आहे. तर आपल्याला कथेची सुरुवात लिहायची आहे. तर हे शेवट आपण जो वाचला त्यामध्ये आपल्याला
समजले असेल की नातू आणि आजोबा यांची भेट होत नव्हती. तर भेट का होत नव्हती यावर आपण कथेची सुरुवात लिहू शकतो. त्या आधारानुसार आपल्याला कथेची सुरुवात लिहायला लागेल हे आपणाला लक्षात घ्यावं लागेल. देखो कथेची सुरुवात. एका गावात एक वृद्ध राहत होता. त्याचे नाव नामदेव. त्याने त्याच्या मुलांशी पटत नव्हते. मुलाने आज्ञेतच राहिले पाहिजे असे नामदेवाला वाटे. मुलाला हे आवडत नव्हते. मुलाला लग्न केले. त्याला वेगळे राहायला सांगितले. मुलाने व सुनेने नामदेवाला एकत्र राहण्याविषयी खूप विनंती केली. खूप समजावून सांगितले. पण नामदेव कबूल झाला नाही. काही काळातच नामदेवला नातू झाला. त्याला आनंद झाला. पण तो मुलाचा राग येत होता ना. तो केव्हा तरी नातवाला भेटायला जाई. तेव्हा नातू आनंदात होई. त्याचबरोबर खेळे. नामदेव घरी आला की नातवाची आठवण येई. पण मुलावर राग होता. तिकडे नातू आजोबाची आठवण काढी. तो आईला विचारायचा, सगळ्यांचे आजोबा शाळेत येतात, माझे का येत नाहीत? एकदा तो शाळेतून रडतच आला. शाळेत आजी आजोबा दिन होता. माझे आजोबा शाळेत आलेच पाहिजेत तो म्हणत होता. तो रडत रडत झोपला. त्याला बरे वाटले नव्हते. देखो कथा के एंड में क्या दिया है कि उनकी आजोबा और नातू मतलब पोता और दादा इनका जो एक दूसरे से मिलना और वो क्यों नहीं मिलते थे वो कथा की शुरुआत में है। और कथा के एंड में क्या है, वो एक दूसरे से मिले और उस लड़के को अच्छा लगा। ये स्टोरी का एंड है। स्टोरीचा कथा लेखनाचा चौथा जो प्रकार आहे, दिलेल्या शब्दांच्या आधारे कथा लिहा. पहा दिलेले शब्द आहेत चोर, बाजार, गाठभेट, करार, कपटीपना, मृत्यू. देखो इस तरह की स्टोरी लिखने के लिए जो वर्ड्स दिए हैं वो वर्ड्स का हम लोगों को मराठी में पता होना चाहिए उसका मतलब क्या है। हिंदी में आपको पता रहेगा उसका मतलब तो भी हम लोग मराठी में आराम से लिख पाएंगे, लेकिन उसका मीनिंग आपको पता होना चाहिए। तर ये जो 6 वर्ड्स है वो वर्ड्स स्टोरी में आने चाहिए। और वो वर्ड स्टोरी में कैसे आएंगे, कौन सी घटना हम लोगों में स्टोरी में लिखेंगे तो ये शब्द आएंगे, वो पहले हम लोगों को ध्यान में लेना चाहिए कि ये शब्द उसमें आएंगे क्या, उस तरह से हम लोग कैसे कथा बना सकते हैं। तर पाहूया आपण कथा। दादू नावाचा एक चोर होता. पहा चोर हा शब्द सुरुवातीच्याच लाईनला आलेला आहे. तो एकदा बाजारात गेला. तेथे त्याला आणखी एक चोर भेटला. त्याचे नाव महादू. दोघांनी करार केला. एकत्र चोरी करायची. मिळालेली संपत्ती वाटून घ्यायची. एकदा ते एका मोठ्या दुकानात शिकले. खूप मोठी चोरी केली. खूप संपत्ती मिळाली. दोघेही खुश झाले. मग त्यांनी विचार केला, दूर रानात जायचे. तेथे पैसे वाटून घ्यायचे. तेथे कोणी येणार नाही. कोणाला काहीही कळणार नाही. दादू मादूला म्हणाला, मी रानात जातो. वडाच्या झाडाखाली थांबतो. तू दुसऱ्या वाटेने तेथे ये. येताना जेवण आण. माधूच्या मनात वाईट विचार आला. त्याने जेवण घेतले. त्या जेवणात विष घातले. दादू जेवेल मग मरून जाईल. सर्व पैसे आपल्याला मिळतील. माधू थोड्या वेळाने वडाच्या झाडाखाली आला. दादू म्हणाला, चल विहिरीवर जाऊ. हातपाय धुवू मग येऊ आणि जेवण खाऊ. दोघे विहिरीवर गेले. दादू गुपचूप माधूच्या मागे गेला.
त्याने माधूला विहिरीत ढकलले. माधूला पोहता येत नव्हते. त्यामुळे पाण्यात बुडून मरण पावला. दादूला हर्ष झाला. सगळी संपत्ती आपल्याला मिळणार या आनंदात तो जेवला, पण त्यात विष होते. दादू मरण पावला. तात्पर्य: अति लोभाचा असा भीषण परिणाम झाला, संपत्ती कोणालाच मिळाली नाही. देखो इस स्टोरी में वो स्टोरी बनाई गई है कि दो फ्रेंड्स की और वो चोर होते हैं और चोरी करके किस तरह से एक दूसरे को मारते हैं और दोनों भी उसमें मर जाते हैं। ये इस स्टोरी का घटना है। देखो अभी पांचवा जो प्रकार है दिलेले शीर्षक, मतलब अगर अभी ये लास्ट वाला जो है वो स्टोरी का शीर्षक दिया रहता है, उसके आधार पर हम लोग को स्टोरी लिखना है। बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, इसका मतलब है, जो कहावत टाइप है, इसका मतलब है बच्चे आगे जाके क्या करने वाले उसका अंदाजा हम लोगों को पहले ही पता चलता है। उसके वर्तन से, उसके बर्ताव से हम लोगों को पता चलता है कि ये आगे जाकर कैसा लड़का बनेगा। ये स्टोरी का शीर्षक है। देखिए इस शीर्षक के आधार पर हम लोगों को स्टोरी लिखना है। नदी खळाळत वाहत होती. पाऊस बराच पडून गेल्याने नदीला भरपूर पाणी होते. नदीच्या काठावर एक झोपडी होती. नदीच्या काठी एका बाईचे मूल खेळत होते. त्याच्या हातात एक चेंडू होता. तो चेंडू त्याच्या हातातून निसटला आणि नदीच्या पाण्यात पडला. त्या चेंडूच्या मागे बाळ धावले, नदीच्या पाण्याजवळ आले, पण तेवढ्यात त्याचा तोल गेला. ते पाण्यात पडले आणि प्रवाहाबरोबर वाहू लागले. तेवढ्यात त्या आईचे लक्ष गेले. तिने पाण्याबरोबर वाहणाऱ्या आपल्या बाळाला पाहिले. ती आरडाओरडा करू लागली, धावा धावा, माझ्या बाळाला वाचवा. काठावरच्या झोपडीत एक 10-12 वर्षाचा मुलगा होता. तो धावत त्या स्त्रीपाशी आला. तिने नदीकडे बोट दाखवले. पाण्याबरोबर वाहणारे बाळ त्यात दिसले. त्याने पाण्यात उडी टाकली. पोहत पोहत त्या बाळापर्यंत पोहोचला. त्याने बाळाला किनाऱ्यावर आणले. त्या मातेला आपले बाळ मिळाले. अतिशय आनंद झाला. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्या धाडसी मुलाला तिने आशीर्वाद दिला, तू पुढे मोठा माणूस होशील. त्या मातेचा आशीर्वाद खरा ठरला. कोण होता तो मुलगा माहित आहे? जॉर्ज वॉशिंग्टन, स्वतंत्र अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष. देखो बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या कथेचा जो शीर्षक आहे, तर त्या शीर्षकाच्या आधारानुसार कथा कशी बनवली की एक मुलगा त्या बाळाला पाण्यामधून सुखरूप बाहेर काढतो आणि ती बाई त्या मुलाला आशीर्वाद देते की पुढे जाऊन तू खूप मोठा माणूस होशील. तर त्या मातेचा आशीर्वाद खरा ठरतो आणि तो पुढे मोठा माणूस होतो. त्यामुळेच या स्टोरीचे नाव आहे बाळाचे पाय पाळण्यात. हे पहा, अशा प्रकारे आपण ज्या स्टोरी 5 एक्झाम्पल पाहिले आहेत. तर यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे स्वाध्यायाचा. 5 प्रकारचे 5 स्वाध्याय तुम्हाला मिळतील. हे पहा, हा स्वाध्याय आहे. याची कथा आता तुम्हाला लक्षात आली पाहिजे. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक व्यापारी होता. एके दिवशी तो गावाला निघाला.
वाटेत चोर भेटला. चोराने व्यापाऱ्याशी मैत्री केली. दोघेही रात्री एका धर्मशाळेत उतरले. सगळे गाढ झोपल्यावर चोर उठला. त्याने व्यापाऱ्याची पिशवी तपासली. देखो अब ये आधी कथा है वो कंप्लीट करना है, और आधी कथा हम लोगों को क्या है वो पढ़ के हम लोगों को तुरंत समझनी चाहिए. देखो इसका स्क्रीनशॉट निकालो और बाद में कथा ये कंप्लीट करनी है. त्यानंतर दुसऱ्या कथेचा स्वाध्याय आहे, कथा बीजावरून कथा तयार करा. कथाबीज. एक जमीन मालकाचे घर बांधायचे ठरवले. त्यासाठी त्याने जमिनीवर असलेले झाड तोडायचे ठरवले. झाडावर पक्ष्याचे घरटे होते. पक्ष्याने युक्ती केली आणि ते झाड वाचवले. हा दुसरा कथेचा प्रकार. त्यानंतर तिसरा स्वाध्याय आहे, मुद्द्याच्या आधारे कथा. देखो पॉइंट्स के आधार से हम लोग को स्टोरी लिखना है. इसका भी स्क्रीनशॉट निकालो. आई मुलगा फणस पिकवणे. मुलाला गऱ्याची आवड. आईने आधी गरे शेजाऱ्यांना वाटली. मुलगा नाराज. आईने समजावणे. देतो तो देव, राखून ठेवतो तो राक्षस. स्वतः आधी इतरांचा विचार. हे स्टोरीचे पॉइंट्स आहेत. त्यानंतर चौथ्या कथेचा प्रकार आहे, शीर्षकावरून कथा तयार करणे. देखो हेडिंग दिया है, अशी झाली फजिती. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तो वो रेज हैंड करके पूछ सकते हैं. जो कथा है वो कब से स्टार्ट हुआ था, तो तब से वो कथा का प्रकार सब लोग लिखते आ रहे हैं. और ये इजिप्ट जो वांग्मय है उसमें ये सबसे पहले प्रकार हम लोगों को मिला है. और उसके बाद सभी धर्मों ने वो कथा जो प्रकार है वो अपनाया है. जैसा कहो, किसी को कुछ पूछना है? केलं का सर? विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो कथा लेखनाचा प्रकार पाहिला, त्यामध्ये कथा लेखन कोणकोणत्या प्रकारे लिहिले जातं आणि त्या कथेतील कोणकोणते घटक आपल्याला विचारले जातात आणि कथा लिहिताना कोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायचे, याबाबत आपण खूप छान प्रकारे कथेची माहिती पाहिली आहे. तर सर्व मुलांना ते कथा समजलीच असेल. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू.